म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र राज्य झालं, त्यांचं सांगलीला भाषण झालं होतं आणि महाराष्ट्र त्यावेळेला इतकं म्हणजे स्वप्न हे होतं, की महाराष्ट्र पुढारलेला होताच. सगळ्या क्षेत्रांनी, सगळ्या अंगांनी महाराष्ट्र पुढारलेला होता आणि त्यावेळेला स्वप्न यशवंतरावांचं हे होतं, की आपण जिथं आहोत तिथून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण वरच्या पायरीवर जावं आणि त्यांनी त्या पद्धतीची रचना, व्यवस्था करायचा प्रयत्न केला. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या अंगांनी सगळ्या महाराष्ट्राचं आणखीन तो काय म्हणू आपण आणखीन चांगला व्हावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोष्टी आणल्या. त्या भाषणामध्ये सांगलीच्या ते असं म्हणाले होते, की मला काही वेळेला असं वाटतं, की इतका हा सुंदर महाराष्ट्र याला दृष्ट लागणार नाही ना. आता दिसतंय असं, की त्याला दृष्ट लागली का आपण होऊन जाऊन गटारीत तोंड घालून स्वतःच्या तोंडाला काळं फासून घेतलं असा असा प्रश्न वाटावा अशी स्थिती आहे आज. खरं. आणि यातनं म्हणजे ह्याचा अंत कधी होईल, हे कधी सुधारेल की नाही, तर शेवटी असं आहे, की शेवटी म्हणजे काहीही झालं तरी कधीतरी तर ते संपेल. कधीतरी म्हणजे गळू जे असतं ना, ते सडलेलं गळू, मग ते त्यातनं पू येत राहतो. मग तो कधीतरी ते गळू फुटतं आणि सगळी घाण निघून जाते. मोठी जखम देऊन जाते. तर महाराष्ट्राचा हा जो गळू आहे आत्ता झालेला, ह्या सगळा त्याचं सडलेपण, त्यातली पू, घाण सगळं कधीतरी जाईल. पण ते महाराष्ट्राला मोठी जखम देऊन जाईल. ती जखम कधीतरी भरूनही येईल. सगळं चांगलंही होईल. हे आत्ताचं नाचलेपणाचं वातावरण संपूनही जाईल. सगळं निवळेल. पुन्हा स्वच्छ छान होईल. पण कधी, त्यासाठी किती वर्ष आणि किती पिढ्या जातील ते माहिती नाही.